आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सोनं हे अचानकपणे प्रचंड प्रमाणामध्ये कोसळलं आहे. सर्व बाजारामध्ये सगळ्यात मोठा भूकंप सोनं चांदीच्या भावामध्ये होतोय. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून आपण बघत आहोत की सोन्याचे दर कमी जास्त होत आहेत आणि त्यातच आजच्या दिवशीचा जर रेट तुम्ही बघितला तर तुम्ही प्रचंड आनंदी होणार आहात. कारण ग्राहकांसाठी आत्ताची सध्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे सोन्याचा रेट. आणि सोन्याचा रेट अशा पद्धतीने खाली आला आहे की बऱ्याच प्रमाणामध्ये सर्व बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. आता इतका प्रचंड बदल झालेला आहे. सोन्याचे असे नवीन भाव जाहीर झाले आहेत जे पाहून सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्वसामान्य जनता या दरांकडे एक सुवर्ण संधी म्हणून पाहू लागले आहे. कारण सध्याचा जो सीझन आहे तो लग्नसराईचा सीझन आहे आणि जवळजवळ ज्यांच्या घरामध्ये लग्न आहे त्या सर्वांना सोनं खरेदी कधी करू असं झालेलं आहे. परंतु काही दिवसांपूर्वी म्हणजे 10 दिवसांपूर्वी जो सोन्याचा रेट वाढला होता 1,80,000च्या वर गेला होता, तर त्याच्यानंतर प्रत्येकाच्या तोंडचं पाणी पळालं होतं आणि कोणाला सोनं खरेदी करू की नको करू असं वाटलेलं होतं. आणि त्यावेळी अशी स्थिती होती की हे सोनं अजून महाग होणार की कमी होणार हे समजत नव्हतं. पण सध्याची स्थिती बघता सर्वांनाच सोनं खरेदी करण्याची आस लागलेली आहे. कारण सोन्याचे रेट जे आहे ते जवळजवळ 41,000 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत येत्या 2-4 दिवसांमध्ये. सोने खरेदी करणाऱ्या लोकांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे. कारण की सरकारने एक असा मोठा निर्णय घेतला आहे की सोन्याच्या किमती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी असं एक नवीन पाऊल सरकारने उचललं आहे, ज्यामुळे सोनं चांदीच्या बाजारामध्ये एक मोठी घसरण आज सकाळपासून पाहायला मिळाली. कालपर्यंत सोनं जे आहे 2,000, 2,500, 3,000 रुपये असं खाली येत होतं. पण आज जेवढी घसरण झाली आहे तिचा विचार कोणीच केला नव्हता. विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालं आहे, पण खरेदी करणाऱ्यांचा प्रचंड फायदा इथे होताना दिसत आहे. आणि आत्ताची जी सुवर्ण संधी आहे तर त्याच्यासाठी आज सर्वांनीच तयार राहायचं आहे. लोक अक्षरशः गर्दी करत आहे आणि सोन्याचा भाव घसरल्यामुळे सर्व बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे. एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. सोनं चांदीच्या दुकानामध्ये जणू दिवाळी साजरी होत आहे. आजचे जर तुम्ही 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचे रेट जर बघितले तर तुम्ही सुद्धा थक्क होणार आहे. कारण 25 वर्षांचा रेकॉर्ड जो आहे तो आज मोडीत निघालेला आहे आणि फेब्रुवारीतील ही सगळ्यात मोठी घसरण मानली जात आहे. मागील आठवड्यामध्ये सोन्यामध्ये जी घट झाली होती ती तुम्ही पाहिली होती, पण मागची घट काहीच नाही आहे. तुम्ही जर आजचेच रेट जर पाहिले तर तुम्ही 100% खुश होणार म्हणजे होणार. सोन्याच्या भावामध्ये गेल्या 8 दिवसांपासून दररोज घसरण होत होती. 15 दिवसांपूर्वी सोनं प्रचंड वाढत होतं. 8 दिवसांपूर्वी सोन्याने टप्पा गाठला 1,80,000चा. पण गेल्या 8 दिवसांपासून ते 10 दिवसांपासून दररोज सोनं 2, 2.5, 3, 5,000च्या पटीने स्वस्त होत होतं. सरकारनं बजेट सादर केलं. बजेट सादर केल्यानंतर सोन्याचा जो भाव आहे तो प्रचंड तुटून पडला. पण अचानक आज भारत सरकारने असा नियम लागू केला ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताचा विजय झाला. यामुळे अमेरिका हरली, पण त्याचा परिणाम भारतातल्या सोन्यावर सुद्धा झालाय. मागील 2 वर्षांपासून सोन्याचे भाव हे गगनाला भिडले होते, ज्याचं कारण होतं अमेरिकेचं राष्ट्रीय धोरण की जे आज अमेरिका लावण्यासाठी सरकारने तो धाडसी निर्णय घेतला, ज्यामुळे सोन्याच्या किमती आता 5 जमिनीच्या खाली गेल्या आहेत. आजचा जर ताजा भाव पाहिला तर तुम्ही 2-3 सेकंदांमध्ये मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे. आजचा भाव लगेच सांगते. पहा, 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेटचा भाव या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे दर त्वरित तुम्हाला सांगणार आहे. आता प्रश्न असा उभा राहिला आहे की गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सलग घसरण होत आहे. आजची घट तर अत्यंत वेगळीच आहे, पण ही घट आज कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता याबद्दल. आता जे मोठे व्यापारी होते, विक्रेते होते, त्यांनी देखील इतक्या घसरणीची कधी वाट पाहिली नव्हती किंवा विचार केला नव्हता. तेवढी घसरण आज झाली आहे. मग या घटीमध्ये आपण काय करायचं? लोकांची खरेदी करण्याची मानसिकता जी आहे ती 8 दिवसांपासून खरं तर तयार झाली आहे. पण 8 दिवसांपासून जी घसरण तयार होत आहे तर त्याच्यामुळे सुद्धा बरेच जण विचार करताय की सोन्याची खरेदी नक्की करून ठेवावी की सोनं अजून खाली येईल. तर हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सोन्याचा आज बाजारामध्ये प्रचंड गर्दी वाढलेली आहे. पण आता मुख्य शंका नेमकी अशी की आपण थांबायचं की खरेदी करायचं? महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, गेल्या 8 दिवसांपासून सोनं थोडं स्वस्त होतंय. पहा, नुसते आजचे भाव पाहून काहीच उपयोग नाही. कारण की कालचे भाव लोकांनी बघितले, खरेदी केली, आज पुन्हा थोडे भाव कमी झाले
की कालच्या लोकांना रडावं लागलं. पहिल्या दिवशी खाली झालं, दुसऱ्या दिवशी परत 2000 झालं. असं होत होत सोनं थोडं थोडं कमी होत चाललं आणि त्याचमुळे जे लोकांनी पहिल्या दिवशी घेतलं होतं ते लोक अक्षरशः आज रडत आहे. दुसऱ्या दिवशी घेतलं ते तिसऱ्या दिवशी त्यांना वाईट वाटलं, चौथ्या दिवशी घेतलं तर त्यांना पाचव्या दिवशी वाईट वाटलं आणि ज्यांनी काल घेतलं आहे त्यांना आज अक्षरशः डोळ्यातलं पाणी थांबत नाही, कारण की गेल्या 24 तासांमध्ये हे भाव पाच वेळा कमी झालेले आहेत. मग तुम्ही नेमकं काय करायचं? तुम्ही जर आता गडबड केली, तुम्ही पटकन लोकांसारखं तिथे धावत गेलात आणि तुमचं नुकसान होऊ शकतं. थोडा संयम ठेवला तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो, कारण अनेकांनी घाईघाईमध्ये महागड्या सोन्याची खरेदी केलेली आहे आणि चांदीची खरेदी केलेली आहे. आता जो दर घसरला आहे तो पाहून त्यांनी कपाळाला हात लावलेला आहे. तुम्ही नेमकं किती दिवस आता वाट पाहायची? ही घसरणीची लाट जी आहे ती अजून किती काळ कायम राहणार आहे? सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या विक्रीबाबत नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे? बजेटमध्ये केंद्र सरकारने कोणती अशी एक विशेष सूचना दिलेली आहे ज्यामुळे मार्केटमध्ये इतका मोठा धमाका झाला आहे? ही सर्व माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत. सगळ्यात आधी आजचे ताजे दर काय आहेत हे नेमकं बघूया, आपण जाणून घेऊया हे. पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार पूर्ण कसा करायचा हे नीट समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. खरेदीची योग्य वेळ निवड करणं ही सुद्धा गरज आहे, कारण का आम्ही देशभरातील हजारो तज्ज्ञांशी चर्चा करतो, हजारो तज्ज्ञांशी फोनवर बोलून गोपनीय माहिती तुमच्यासाठी घेऊन येतो. आजचा दर आहे तो उद्या किती राहणार, परवा किती राहणार आणि त्याच्यामध्ये किती घसरण होणार, भविष्यात सोनं नक्की महागणार आहे की स्वस्त होणार आहे, सगळा आराखडा तुमच्यासमोर मांडते. लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव बघून व्हिडिओ बंद केला तर तुमचं 100% नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर सोन्याच्या व्यवहारामध्ये तुम्हाला इतका मोठा फायदा होईल की तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अनेक अनुभवी व्यक्तींशी चर्चा साधून महत्त्वाच्या घडामोडी, अंदाज जे आहेत, गुपित माहिती तुमच्यासमोर ठेवत आहे. भाव कमी झाले आहे म्हणून तातडीने दुकानात जाऊन खरेदीची घाई करू नका. तुम्ही काय करायला हवं तर आजचे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेटचे दर जर तुम्हाला कदाचित ऐकले तर आनंद होईल, कारण किमती आज भयानक कमी झाल्या. इतका मोठा घट जी आहे ती घडून आली ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. पण लोकांप्रमाणे तुम्ही देखील गर्दी करू नका, कारण की काल खरेदी केलेले लोक आज रडत आहे, परवा केलेले काल रडत होते. म्हणजे दररोज सोन्याचे भाव जे आहेत ते रोज खाली येत आहे. मग तुम्ही कशी योग्य वेळ निवडायची, योग्य वेळ काय, यासाठीच मी तुम्हाला स्वतः माहिती देणार आहे. हे तज्ज्ञ जे आहेत की जे गेल्या 20 वर्षांपासून सोने चांदीच्या व्यवहारामध्ये अत्यंत तज्ज्ञ आहेत आणि त्यांचीच माहिती तुमच्यासमोर मोफतपणे मी घेऊन आलेली आहे. 18 कॅरेटचा दर काय आहे, 24 कॅरेटचा दर काय आहे आणि याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सांगतोय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भाव घसरतोय की कधीपर्यंत हा घसरणार आहे, याला ब्रेक लागणार आहे का, सोन्याचा फुगा नक्की कधी फुटणार आहे, तुम्ही काय करायचं आहे, सविस्तर या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, सोन्याचा जो भाव आहे तर ही गोष्ट तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सोन्याचे भाव नेमके कशामुळे बदलत आहे हेच बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं. त्यामुळे ते दररोज सोन्याचे भाव नक्की किती झालेले आहेत ते पाहतात आणि दररोज सोन्याचे भाव बघून घाबरतात. 3 गोष्टी असतात सोन्याचा भाव वाढायला आणि कमी व्हायला. तर जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज पडणार नाही. पहा, चॅनलच्या माध्यमातून व्यवस्थित मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. 15 दिवसांपूर्वी मी सुचवलं होतं की भाव कमी होणार आहेत आणि लोकांनी गडबडीमध्ये घाई केली. त्यावेळी 1,80,000 रुपये सोनं असतानाही सोन्याची खरेदी बऱ्याच जणांनी केलेली आहे. पण आता काय झालं, आता भाव जे आहे ते पडले आणि तज्ज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी एक अमूल्य माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. ती माहिती तुमच्यासमोर मी आज सादर करणार आहे. पहा, जी माहिती तुम्हाला कुठेही मिळत नाही, कुठलाही विक्रेता तुम्हाला हे सांगत नाही, कुठलाही तज्ज्ञ तुम्हाला सांगत नाही. हजारो लोकांशी चर्चा करून ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे चांदीचा घेऊया. आधी बघा, तुम्ही काय करायचं आहे या महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. आता पहा, चांदीचा जो भाव आहे तो कालपेक्षा थोडासा कमी झालेला आहे. काल म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी चांदीचा जो भाव होता तर तो 10 ग्रॅमला 3,000 रुपये होता. तर आजचा जो भाव आहे तो आहे 2900 रुपये. म्हणजे 1 किलो चांदी घेण्यासाठी काल 3 लाख रुपये लागत होते, तर आज 2,90,000 रुपये म्हणजे जवळजवळ 10,000नी 1 kgच्या चांदीसाठी बाजारभाव जो आहे तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर नक्कीच ही चांदी खरेदी करण्यासाठी सुद्धा आपण सुवर्णसंधी म्हणू शकतो.
आता आपण सध्याचे सोन्याचे रेट बघत आहोत. तर सोनं जे आहे ते 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटमध्ये येतं. आता सोन्याचे भाव जर बघायला गेलं तर 24 कॅरेट सोनं जे आहे ते गुंतवणूकदार लोक जे असतात, म्हणजे गुंतवणूक म्हणून हे सोनं जे आहे ते खरेदी केलं जातं. हे प्युअर गोल्ड असतं आणि त्याच्यामुळे या सोन्याचा भाव 24 कॅरेट सोन्याचा भाव जो आहे तर तो सध्याचा भाव जो आहे तर तो प्रति ग्रॅम मागे 15,794 रुपये आहे. प्रति ग्रॅम 15,794 रुपये. म्हणजे जर 24 कॅरेट सोनं 10 ग्रॅम पूर्ण 1 तोळ्याचा भाव जो आहे तर तो 1,57,940 रुपये आहे. लक्षात घ्या, 24 कॅरेट 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅमचा जो भाव आहे तो आहे 1,57,940 रुपये. 1,80,000च्या कंपेअरमध्ये जर गेलं तर हा भाव बऱ्याच प्रमाणामध्ये कमी आहे, परंतु कालच्यापेक्षा आज जो सोन्याचा भाव आहे तो वाढवलेला आहे. त्याच्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा जो भाव आहे तर ते 1 ग्रॅम सोनं जे आहे ते 14,478 रुपयांना येतं आहे. आणि 22 कॅरेट गोल्ड जे आहे तर ते तुम्ही 10 ग्रॅमचा भाव जर बघाल तर तो आहे 1,44,780 रुपये. आणि 18 कॅरेट सोनं जे आहे, आता 22 कॅरेट सोनं जे आहे तर हे सोनं आपण जे वेअर करतो सोनं, किंवा महिला ज्या सोन्याला पसंती देतात किंवा जे आपलं सोनं असतं रेग्युलर यूज करण्याचं, तर ते सर्व सोनं, आपली अंगठी असेल किंवा रिंग असेल किंवा मग बाकी सर्व सोनं जे आहे ते 22 कॅरेटमध्ये बनतं. आणि त्याचा आत्ताचा जो भाव आहे तर तो आहे 1,44,780 रुपये प्रति तोळा. आणि 18 कॅरेट गोल्ड जे आहे ते सुद्धा वेअर करण्यासाठीच बनवलं जातं. आणि हे जे सोनं आहे त्याचा सध्याचा भाव जो आहे तो आहे 11,847 रुपये प्रति ग्रॅम. म्हणजेच 1 तोळा घेण्यासाठी 18 कॅरेट गोल्ड जे आहे तर त्याचा भाव 1,18,000 झालेला आहे. म्हणजे यावरून तुम्ही निष्कर्ष काढू शकता की सध्याचे जे भाव आहे ते तुलनेने 1,80,000च्या तुलनेने कमी आहेत. परंतु तरीसुद्धा कालचा जर विचार केला तर आजचे जे भाव आहेत ते वाढलेले आहे. येत्या 2-3 दिवसांचा जर विचार केला तर आत्ताचे भाव हे हाय रेटमध्ये आहेत असं म्हणायला लागेल. आणि 1,80,000 जे आहे त्याच्यापेक्षा कमी आहेत, परंतु काल परवाच्या तुलनेमध्ये हे भाव 2-3 हजारांनी वाढलेले आहे. आणि अशीच वाढ जी आहे ती येत्या 2-3 दिवसांपासून होत आहे. त्याच्यामुळे सोनं जे आहे ते अजूनही उद्या परवा वाढू शकतं. आणि त्याच्यामुळे ज्यांना खरेदी करायचं असेल किंवा ज्यांच्या घरामध्ये काही लग्न कार्य असतील किंवा काही फंक्शन असतील त्याच्यासाठी जर त्यांना सोनं खरेदी करायचं असेल तर नक्कीच ही सुवर्णसंधी आहे. कारण 1,80,000पेक्षा हा भाव जो आहे तो थोडासा कमी आहे. असं म्हणू शकत नाही आपण या भावाला की हा भाव खूप कमी आहे. प्रचंड प्रमाणामध्ये सोनं महागलेलं आहे, परंतु 1,80,000च्या तुलनेमध्ये हा भाव जो आहे तो थोडासा कमी आहे. म्हणून खरेदी करायचं असेल तर तुम्ही हे सोनं सध्याच्या सिच्युएशनला खरेदी करू शकता. माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.